MPSCच्या काही विद्यार्थ्यांचे 25 तारखेची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर MPSCच्या काही विद्यार्थ्यांनी आंदोलन आंदोलन दाबण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. त्याच्यासाठी हे अशा प्रकारचं त्यांचं हे अशा प्रकारे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांचं आंदोलन ऐका, आम्ही शांततेचं आंदोलन 2-3 दिवस झालं आम्ही पाणी सुद्धा पिलेलं नाही. आमच्या मागण्या, आमच्या रास्ता मागण्या आहेत. आम्ही उपोषण करतोय शांततेत. आमच्या विद्यार्थ्यांच्या लाखो विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत. या महाराष्ट्रभरातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या मागण्या आम्ही मांडतो. परीक्षा पुढे ढकलण्याची ती मागणी आता सरकारने मान्य केली, आयोगाने मान्य केली. त्यानंतर सुद्धा आंदोलन हे सुरू होतं. आंदोलक आपल्या आंदोलनावरती ठाम होते. मात्र आता आपण पाहू शकतो पोलीस सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्या कारवाईला आता सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी आंदोलक हे आता बाजूला गेलेले आहेत. मात्र ज्या पद्धतीने हे सगळं आंदोलन या ठिकाणी पेटलेलं होतं आपण पाहू शकतो या ठिकाणी आपण पाहू शकतो पोलिसांशी वाद घातला जातो. या ठिकाणी आपण पाहू शकतो काही आंदोलकांना सुद्धा आता ताब्यात घेतलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे. तिकडे सर यांना घरी जाण्याचं आवाहन केलं जातं. हो आता त्यांनी ते स्टुडंट जाके आपला अभ्यास केला पाहिजे ना. आता नुसतं आता रस्त्यात काय त्याची मागण्या पूर्ण ना होत होती तर वेगळा विषय आहे. मागण्या पूर्ण झालेली आहे त्याची. आता त्यांचं म्हणणं काय माहित नाही काय ते नेमका येऊन बसताय पुढे काही मागण्या सांगताय ते त्यांनी संवैधानिक पद्धतीने सांगितलं पाहिजे ना. या सगळ्या आंदोलकांना आता तुम्ही आवाहन करतात की आंदोलन मागे घ्या आणि तुम्ही काही सांगत आवाहन नाही. त्यासाठी कायदा व सुव्यवस्था ट्रॅफिकचे इश्यूज आहे. पुणेकरांच्या 3 दिवसापासून हे रस्ता बंद केला आहे त्यांनी. आम्ही खूप सहकार्य केला आहे. मागण्या पूर्ण झालेली आहेत. उपोषण त्यांनी सोडलं आहे. तरी सुद्धा वेगवेगळे मला माहित नाही किती ग्रुप येऊन बसताय इथे. पण इथं वाहतूक कोंडी आणि पुणेकरांना या सगळ्या गोष्टीचा त्रास होताना दिसतो. आम्ही आपल्याकडून पूर्ण हे केलं आहे. खात्री केली आहे की त्यांना कमीत कमी त्रास होऊ आहे. बंदोबस्त लावला सगळा केला आहे. त्यांना विनंती केली आहे. उपोषण सोडला गेला आहे. मग तदनंतर कुठेही ग्रुप्स येऊन नारेबाजी करणं हे योग्य नाही आहे. घोषणाबाजी या ठिकाणी होताना विद्यार्थ्यांकडून घोषणाबाजी सुद्धा केली जाते. ठीक आहे, घोषणाबाजी त्याचा अधिकार आहे. फ्रीडम ऑफ स्पीच ऑफ एक्सप्रेशन त्यासाठी. परंतु आता रस्ता रोको वारंवार करणं हे योग्य नाही आहे. पुन्हा या ठिकाणी येण्याची शक्यता या ठिकाणी काय बंदोबस्त संविधानिक मार्गाने आता त्याची मागण्या पूर्ण झालेली आहे. त्याचा जे प्रोटेस्ट होता ते यशस्वी झालेला आहे. बरोबर आहे. तदनंतर आता त्यांनी पुढे काही कन्फ्युजन आहे त्यासाठी संविधानिक मार्गाने गेले पाहिजे. प्रत्येका छोटी गोष्टीसाठी आपण असं थोडी बसणार आहे. यामध्ये 3 दिवसापासून एक आंदोलन पुणे शहरात शास्त्री रोडने चालू आहे. विद्यार्थ्यांच्या काही मागण्या होत्या. त्या मागण्यासाठी प्रशासनाकडून शासनाकडून भूमिका सकारात्मक घेण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थ्यांना आश्वासन दिला गेला. त्यामध्ये हे पण आलेलं आहे त्याच्या 258 सीट्सचा आणि ते एक्झामची डेट पण पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आता उपोषण इथे सोडला होता. सोडल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांनी परत इथे रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला आहे. तिथे साईडला परत बसले आहे जाऊन. ते आता आमच्याकडे काही पर्याय नाही आहे. त्यामधून ते विद्यार्थी किती आहे ते पण पाहावं लागणार आहे. जे इथे येऊन बसले होते त्यांना आम्ही डिटेन केलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन चाललो. बाकीच्या विद्यार्थ्यांनाही ताब्यात नाही, विद्यार्थ्यांबद्दल असं काही काही मुलं म्हणतात आमचं आंदोलन सुरूच राहील. त्यांचं काय करणार? ज्यांना तुम्ही पकडून नेले त्यांचं ते आधी आम्ही चेक करू ते कोणकोणते विद्यार्थी आहेत आणि त्याच्या स्वतःच्या काय आहे त्यामध्ये. काही उपोषणकर्ते आहेत त्यामध्ये. त्या उपोषणकर्त्याचे पण आम्ही व्हेरिफिकेशन करू त्याच्या. या आंदोलनामध्ये नेहमी राजकीय घुसखोरी होते आपण पाहिलेली आहे. ते थांबवण्यासाठी काय करणार? त्याबद्दल मी काही कमेंट करू शकत नाहीये. आमचं काम इथे आहे कायदा व सुव्यवस्था आणि ट्रॅफिकची अडचणी होऊ नये. आणि 3 दिवसापासून पुणेकरांच्या नेहात त्रास सुरू आहे. त्यामुळे आम्ही त्यांना ताब्यात घेण्यात चालू. हो, आधी त्यांनी डिक्लेअर केला आहे संपलेला, मग परत सुरू केला आहे. ज्यांना ताब्यात घेतलंय त्यांच्यावर कारवाई काय होणार? ते आता कायदेशीर कारवाई केली जायची. काय गुन्हे दाखल केला ते आम्ही त्याबद्दल नाही परवानगी ना त्याबद्दल आम्ही तुम्हाला नंतर माहिती देता येईल.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.